प्रत्येक बूथवर 10% मत वाढवा। नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत हे लक्षात ठेवा। कार्यकर्त्यावर जबाबदारी ढकलून चालणार नाही। बूथवर जाऊन काम करावं। महायुतीला विदर्भात 45चं टार्गेट आहे। प्रत्येक बूथवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित करा, त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा असं सांगितलेलं आहे। नेते आहेत तसे कार्यकर्ते सुद्धा आहेत असं अमित शहानी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। महायुतीला विदर्भात 45चं टार्गेट आहे असंही अमित शहा म्हणाले। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आपण पाहतोय महायुतीला विदर्भामध्ये 45चं टार्गेट आहे असं अमित शहानी म्हटलेलं आहे। आज महत्त्वाच्या बैठका सुद्धा पार पडतायत। काय या बैठकीमध्ये नेमकं घडतंय, काय नेमका कानमंत्र दिला जातोय? अगदी महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कानमंत्र दिलेला अमित शहानी आणि थेट 45चं टार्गेट कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते जे बैठकीत सुद्धा उपस्थित होते, थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। यवतमाळचे कार्यकर्ते काय टार्गेट दिलेलं आहे, काय कानमंत्र दिलेला आहे अमित शहानी आपल्याला? यांनी प्रत्येक बूथवरती 10% तुम्ही मतदार वाढवा हा एक कानमंत्र दिला आहे। आणि कसं आहे की आता या जवळ विधानसभा येऊ राहिलेली आहे, त्याच्यामुळे कोणी नाराजी वगैरे असेल हे सगळं दूर करा आणि सगळं एक दिलानं पूर्ण कामाला लावा असा एक कानमंत्र दिलेला आहे। विदर्भासाठी किती लक्ष दिलेलं आहे, किती जागांचं लक्ष? आज जो आमचे अमित शहा आणि देवेंद्रजी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे 17,000 कार्यकर्त्यामध्ये जो मेसेज पोहोचवला, जो सरकारने जो योजना चांगल्या लोकांसाठी राबवता, कितीचं टार्गेट दिलं, किती जागांचं टार्गेट दिलं? 45+. आणि येणारे सण आहे बरंच, त्या दृष्टीने सुद्धा तयारीला सांगितलंय। बूथच्या दृष्टीने पण काही गोष्टी सूचना केलेल्या आपल्याला? कसं आहे की नवरात्रानंतर दिवाळीपर्यंत प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये जर नेत्याबद्दलची काही नाराजी वगैरे असेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा। कारण शेवटी अँटी इन्कम्टन्सी कार्यकर्त्यामध्ये असते। आपल्याला सत्ता आवश्यक आहे, सत्तेनंतर कार्यकर्त्यांचा विचार पक्ष नक्कीच करणार आहे, याच्यात काही शंका नाही आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे सत्ता 2.5 वर्षामध्ये आली त्याच्यामुळे ज्या काही योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित करता आल्या त्याचं आपल्याला आणि त्याच्यामुळे आपल्याला जनतेमध्ये जाण्यासाठी आता एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे। कारण ते बघू शकतो 2-4 महत्वाच्या गोष्टी या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे सगळे बैठकीला बसले होते, त्यांनी सांगितलं एक तर 45चं विदर्भातलं टार्गेट दिलेलं आहे। प्रत्येक बूथवर 10% मतदान वाढवा असा एक सूचना केलेली आहे। आणि मधला जो कालावधी आहे जेव्हा सणवार आहे तेव्हा बरोबर सगळ्या घरोघरी पोहोचण्यास सुद्धा सांगितलं आहे। एकूणच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा सुद्धा देण्यात आला अमित शहाकडनं। आणि सर्व कार्यकर्ते विदर्भातील नागपुरात आले होते। 62 विधानसभा मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते अगदी आता आपल्यासोबत यवतमाळ, बुलढाणा, अमरावती इथले सगळे कार्यकर्ते होते आणि त्यांना या सगळ्या सूचना घेऊन ते आपापल्या गाव शहरांमध्ये जाणार आहे आणि तिथे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट सगळं हे कार्यान्वित करायचं असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।